अध्यक्ष महोदय, आज माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न हा शारपडीचा आहे. ह्याच्यावर या ठिकाणी जलसंधारण मंत्री, पाटबंधारे मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सोबत आमची मीटिंग झालेली होती. त्याच्यात ठरलं होतं, मागच्या अधिवेशनात आम्ही लक्षवेधी केलेली होती की लवकरात लवकर शारपडीचं पुन्हा या ठिकाणी सर्वे करून त्याला मोठी निधी तरतो. अहो 10-15 हजार हेक्टर जमीन आज नदी काठ लागू नये, पण त्याला मीठ फुटल्यामुळं आज दुष्काळाच्या शेतीपेक्षा आज आमचे गोपीचंद पडळकर आमदार जत तालुक्यातले जतपेक्षा वाईट अवस्था या शारपड जमिनीच्या शेतकऱ्यांच्या मालकीची झाली. तिथं पीकच निघू शकत नाही. ठरलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या समोर बैठक झाली, त्याचं पुन्हा सर्वे करणार, निचरे कॅनल काढणार, त्याला निधी देऊ, असं सगळे निर्णय झाले. पण अंमलबजावणी का नाही? पैसे नाही. मग तुम्ही महाराष्ट्रातल्या हे वेगवेगळ्या घटकातल्या वेगवेगळ्या ह्या ठिकाणी खात्यांना कधी पैसे देणार, हा या ठिकाणी आज प्रश्न ह्या ठिकाणी माझ्यासमोर कार्यकर्त्यांसमोर पडलेला आहे.